नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एच.जे. फार्मा ऑफिशियल या इंस्टाग्राम चॅनलमध्ये, तसंच एच.जे. फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसा अगोदर मी एक DMER फार्मासिस्ट एक्झामच्या कट ऑफबद्दल एक व्हिडिओ टाकला। त्यावर विद्यार्थ्यांच्या चांगल्यासुद्धा कमेंट आल्या आणि वाईटसुद्धा कमेंट आल्या। तर वाईट कमेंट म्हणजे काय की सर एवढा कट ऑफ लागणार नाही, पण ती बोलण्याची जी भाषा असते ती वेगळी असते त्यांची, किंवा तुम्हाला काही प्रूफ वगैरे नसताना तुम्ही काहीही सांगता विद्यार्थ्यांना, काही तुमचा अभ्यास नाही असं सांगतात। पण विद्यार्थी मित्रांनो, तो जो कट ऑफ होता ना, तर तो 2023ची जी DMER फार्मसीची एक्झाम होती त्याच्या बेसिसवरच आहे। पहिल्यांदा जेव्हा कॉमन मेरिट लिस्ट आली होती त्यांनी तेवढा कट ऑफ दिला होता। त्यानंतर काय असतं, जेव्हा त्यांना पार्ट टाईम ग्रॅज्युएट कोणत्या कॅटेगरीचे ज्या कॅटेगरीत जागा आहेत त्या कॅटेगरीत जर पार्ट टाईम ग्रॅज्युएट भेटले नाही किंवा एक सर्व्हिसमॅन त्या कॅटेगरीचे भेटले नाही, तर त्याच्यानंतर मग ते डबल पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या खालच्या विद्यार्थ्यांना सुद्धा बोलवत असतात, म्हणजे कट ऑफ खाली सुद्धा जात असतो। पण जेव्हा पहिली लिस्ट येत असताना कॉमन मेरिट लिस्ट, त्याच्यामध्ये कट ऑफ थोडासा हाय असतो, असं होऊ शकतो। आणि माझी तर इच्छा आहे, माझ्या शुभेच्छा आहे तुमच्यापाशी, कट ऑफ खूप कमी लागायला पाहिजे यावर्षी सुद्धा, जेणेकरून आपले जे मेहनत करणारे विद्यार्थी आहेत ते सर्वजण लागले पाहिजे। पण काही फॅक्ट जे आहेत तर ते बघणं खूप महत्त्वाचं असतं। जसं की आता माझ्याकडे काही स्क्रीनशॉट्स आलेले आहेत विद्यार्थी मित्रांचे, त्यांनी त्यांचे स्वतःचे मार्क सांगितलेले आहेत। सेकंड आन्सर की आल्याच्यानंतर त्यांनी चेक केले आणि त्यांचे मार्क्स सांगितलेले आहे। आता हे मार्क्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काय आहे, काम आहे। आलं लक्षात? आता नॉर्मलायझेशन झाल्याच्यानंतर याच्यामध्ये मार्क वाढूसुद्धा शकतात आणि कमीसुद्धा होऊ शकतात। पण जे काही महत्त्वाचे काही मार्क्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर ते तुम्ही बघू शकता। बघा, आता लगेच मी तुम्हाला दाखवतो काही जे महत्त्वाचे मार्क्स आहेत। तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। बघा, मला मॅसेज आलेले आहेत काही। बघा, पहिला मॅसेज आहे हा, का आहे तर सर 160 मार्क आलेले आहेत OBC फिमेल, म्हणजे OBC फिमेलवाली विद्यार्थिनी, तिला 160 मार्क आलेले आहेत। हा खोटा मॅसेज असू शकतो का? बिलकुल नाही। त्यानंतर दुसरा एक मॅसेज आलेला आहे बघा, ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड आहे सर मी, आणि मला 166 मार्क आहेत, म्हणजे 83 क्वेश्चन्स माझे बरोबर आहेत। आलं लक्षात? आलं लक्षात? म्हणजे खरे मार्क्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, खोटं याच्यामध्ये काही नाही। त्यानंतर सर तुमच्याकडे DMERला प्रोजेक्ट हायेस्ट मार्क किती आलेले आहेत, आणि 140 मार्क OBC वाला जो फिमेल आहे ती प्रोजेक्ट अफेक्टेड, तिला 140 मार्क आहेत। काही फॅक्ट तुम्हाला दाखवत आहे की विद्यार्थ्यांना किती किती मार्क आले आहेत। बघा, 146 जे आहे त्यासुद्धा मार्कवाला विद्यार्थी आहे आपल्याकडं। ओके, जसं जसं समोर जासाल तसं मार्क जास्त आहेत सुद्धा आणि कमीसुद्धा आहेत काही। बघा, NTD फिमेल आहे 158 मार्क आहेत तिला। आलं लक्षात? त्यानंतर बघा, तिसरी शिफ्ट होती याची। ओके, 152 मार्क आहेत OBC। आता हा मेल आहे की फिमेल इथं मला माहीत नाही, फक्त मी स्क्रीनशॉट काढला, नाव दिसू नये म्हणून तो एडिट केलेला आहे। ओके, कट केलेला आहे। आलं लक्षात? त्यानंतर सेकंड रिस्पॉन्सीमध्ये सर 160 मार्क येत आहेत। कास्ट कोणती आहे तर ओपन फिमेल आहे, एनी चान्स। आलं लक्षात? तर छान मार्क आहेत, 160 म्हणजे पण छान मार्क आहेत। ओके, म्हणजे खूप छान मार्क आहेत। त्यानंतर बघा, NTC फिमेल 142 मार्क आहेत सर मला। तुम्ही बघू शकता, हे सगळे विद्यार्थ्यांचे आलेले मॅसेज आहे। असे खूप जास्त मॅसेज आहेत, पण मी कधी कधी काय असतं, मॅसेज दबून जातो त्यामुळे खाली दबून जातो मॅसेजमध्ये, विद्यार्थ्यांचे खूप मॅसेज असतात त्यामुळे कधी कधी दिसत नाही। बघा, 23rd सेकंड शिफ्ट आहे यांची, ओपन फिमेल 158 मार्क। ओके, त्यानंतर तुम्ही नेक्स्ट चेक करू शकता। बघा, 156 मार्क आहेत आणि कॅटेगरी कोणती आहे? SC। ओके, कॅटेगरी कोणती आहे? SC कॅटेगरी। 156 मार्क आहेत त्या विद्यार्थ्याला। त्यानंतर बघा, 168 मार्क आहेत एका विद्यार्थ्याला, ओपनमधून आहे तो। आलं लक्षात? आता विद्यार्थिनी आहे का विद्यार्थी माहीत नाही नक्की। त्यानंतर तुम्ही चेक करू शकता, अजून 158 येत आहे, SC-BC कॅटेगरी आहे। ओके, 23 तारखेचा पेपर होता यांचा। आलं लक्षात? असे खूप विद्यार्थ्यांचे मॅसेज आलेले आहेत, पण मी फक्त काहीच याच्यामध्ये काय घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनशॉट घेतलेले आहेत। 150च्या वर सुद्धा भरपूर आहेत, 146, त्यानंतर 48च्या वर सुद्धा खूप विद्यार्थी आहेत, 40च्या वर तर भरपूर आहेत, काही पाहायचंच काम नाही। ओके, त्यानंतर 152 NTD कॅटेगरी आहे बघा, 152 मार्क। आलं लक्षात? त्यानंतर बघा, 146 आहेत सर OBC, एनी चान्स आहेत असं विचारत आहे विद्यार्थ्यांच्या आशा असतात माझ्याकडून। त्याच्यामुळे थोडासा डाटा कलेक्ट करून विद्यार्थ्यांना जेन्युइन माहिती देण्याचं काय करत असतो विद्यार्थी मित्रांनो, मी प्रयत्न करत असतो। आलं लक्षात? त्यानंतर बघा, 150 स्कोअर येतो आहे सर, SC कॅटेगरी आहे। आलं लक्षात? त्यानंतर बघा, अजून सेकंड कीमध्ये 160 मार्क आलेले आहेत सर। हे सगळे वेगवेगळे स्क्रीनशॉट आहे, एकच स्क्रीनशॉट मी तुम्हाला पुन्हा पुन्हा दाखवत नाही आहे। ओके, तर सिलेक्शन होईल का असं विद्यार्थी विचारत आहेत। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, 150 मार्क आहेत सर OBC फिमेल, होईल का? आलं लक्षात? त्यानंतर बघा, 148 मार्क आहेत सर ओपन फिमेल। ओके, म्हणजे 140, 48, 46च्या वर सुद्धा खूप विद्यार्थी आहेत। बघा, 148 मार्क ओपन फिमेल। ओके, बहुतेक आत्ताचाच मॅसेज डबल झाला, हो हा डबल झाला, ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर बघा, 160 मार्क OBC फिमेल।
आहेत मार्क विद्यार्थ्यांना? तर हो, जेन्युइन मार्क आहेत विद्यार्थ्यांना. अजून नॉर्मलायझेशन व्हायचं राहिलं, काही विद्यार्थ्यांचे वाढू सुद्धा शकतो. मी तुम्हाला सांगितलं ना 170च्या वर म्हणजे हायेस्ट मार्कवाले विद्यार्थी असू शकतात. कट ऑफ कमी लागेल बरं, मी असं म्हणत नाही 170च्या वरचे सगळे लागतील असं नाही, पण 170च्या वर सुद्धा विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत. त्यानंतर बघा 162 मार्क ओबीसी अपेक्षा ठेवू शकतो का, प्रश्न आहे त्यांचा की बाबा 160 ओबीसी. तर हो, अपेक्षा 100% ठेवू शकतो तुम्ही, चांगले मार्क आहेत तुम्हाला. त्यानंतर बघा 142 ओबीसी फिमेल, 142 ओबीसी फिमेल. त्यानंतर बघा 154 येत आहे सर एससी बीसी फिमेल आहे सर, होऊ शकते का? तर हो, होऊ शकते. चान्स तुम्हाला आशा ठेवायची आहे 100%. 156चे 160 झाले सर सेकंड आन्सर कीनुसार, तर ओबीसी मेल आहे, होऊ शकतं का? 100% होऊ शकतं. ओके. त्यानंतर बघा 160 मार्क आहेत सर, काय तर एस सी बी सी कॅटेगरी मेल सिलेक्शन होऊ शकतं का? हो, होऊ शकतं, काही सांगतात नाही, काही सांगतात नाही म्हणजे 100% होऊ शकतं. DMARमध्ये मला 160 आले आहेत सर एस सी बी सी कॅटेगरी, चान्स आहेत का? तर हो, चान्स आहेत, होऊ शकतं. आलं लक्षात? तर अशा प्रकारचे वेगवेगळे जे रिप्लायस आहेत विद्यार्थी मित्रांचे, त्यांचे मार्क्स मला त्यांनी सांगितलेले आहेत आणि हे प्रूफवरून मी तुम्हाला सांगतो की विद्यार्थ्यांना मार्क आहेत. असं समजू नका तुम्ही लगेच 130 आणि 135 आणि 36 वरच सुद्धा लिस्ट लागेल, असं नसतं. ज्या कॅटेगरीचे काही कॅन्डिडेट वगैरे भेटले नाही त्या कॅटेगरीचा खाली सुद्धा जाऊ शकतो कट ऑफ नंतरच्या लिस्टमध्ये. पण यावेळेस मागच्या वर्षीपेक्षा थोडा कट ऑफ जो आहे तो जास्त लागणार, हे बाकी नक्की आहे, कारण की विद्यार्थी खूप जास्त आहेत आणि जागा फक्त 40-50 वाढून आल्या आहेत. आलं लक्षात? अजून जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.